भुसावळमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली। पीडित तरुणाच्या आईनं मंत्री गुलाबराव पाटलांची भेट घेतली। घटना सांगताना आईला अश्रू अनावर झाले। घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी असल्याचं पाटील म्हणाले। आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश आहेत। पुन्हा आपसात घातकाब्र करतो ते सांगा। पाय पेर पण लागतो हेलो, अरे करना माफी, माफ करो मेरे को, माफ करो सौरभ अप्पा, माफ करो सौरभ अप्पा, माफ करो मेरे को। अभी भाई अभी बार से नहीं होगा भाई, ना माफ करो। अभी किसी लाया नहीं इसको बिठा के, गौरव लाया तो बराबर काटला लेकर आया, तूने मारा। अरे उसको पकड़ के लाया मैंने, गाड़ी पे लाके दिया। 3 महिने झाले सरांकडे गेले, सेम तिचा सेम आहे आणि माझा मुलगा जीव त्याला यांच्या पाठवून ती मला तुम्ही काय काळजी करू नका, नाही खूप त्रस्त तुम्ही बोला काय उचला नाही त्याला, ठीक आहे ना, त्याचा गुन्हा आहे तर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा, पण त्यांना मारण्याचा अधिकार दिला नाही। पण माझी एकच इच्छा आहे, जसं माझ्या मुलाला लग्न करून तसं त्यांना करा, त्याशिवाय कोणाची कोणाची हिंमत होणार नाही। याला लग्न केलं, ते लग्न झाल्याशिवाय त्यांना पण त्याचं महत्व समजणार नाही की इज्जत काय असते। आज माझा डिप्लोमाला मुलगा 28 वर्षाचा आहे, मी एवढीच कमाई करेन, फक्त तेवढं जर झालं तर आयुष्यात माझी तीच कमाई देईन त्याला दिल्याची, त्याला आयुष्यात जगण्याला स्वाभिमान वाटेल सर। काही काळजी करू नका। एकच आहे, जसं माझ्या मुलाचे कपडे काढले तसे त्यांचे काढल्याशिवाय त्यांनाही त्या क्रूरतेची गांभीर्य किंवा काय लाज असते हा प्रकार कळणार नाही। तर जशाला तशी शिक्षा दिल्याशिवाय या समाजाला जे तरुण पिढी आहे ती सुधारणार नाही। कोण ही मुलं, काय नाव आहे? हे मुलं हे सौरभ सोनोने, वासिफ शेख आणि सिद्धेश गणेश महाडिक आणि सागर साळुंके। पण त्या दरम्यान म्हणजे 24 तारखेला पोलीस स्टेशन मध्ये पण पोलिसांनी सुद्धा माझ्या मुलाला मारले की छोट्याशा कारणावरून, त्या मुलांच्या याच्यावरून की चुकीचं वक्तव्य तो मुलगा करत होता आणि याला राग आला म्हणून 3 पोलिसांनी पण इतकं बेदम मारलं। तर 45 डेज माझ्या मुलाचं तोंड लॉक होतं। एसपी साहेबांनी स्वतः ती कैफियत मी त्यांना सांगितलेली आहे आणि त्यांनी जर ते केलेलं असेल, ठीक आहे, त्या मुलाची चूक असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल, पण चूक केल्यानंतर शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे। शिक्षा देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे आणि जर कोणी कायदा हातामध्ये घेत असेल तर निश्चितपणाने त्याला वठणीवर